36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. देशाचा पोशिंदा शेतकरी राजा अतिवृष्टीनं पोटच्या गोळ्यासारखं वाढवलेल्या पिकाचं चिखल झाल्यामुळे आज तो मरणकळा भोगत आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे तहसीलवर तीव्र निदर्शन करून शेतकऱ्यांना न्याय हक्काची मदत देता की जाता असंवेदनशील शासनात शिवसेनेचा शासनात सवाल आहे. दोन तोंडी तीन तिगाळ. महाराष्ट्र सरकार हे खोटे आश्वासन देऊन वेळ मारून येत आहे. कालचा मंत्रिमंडळाचा निर्णय हा तोंडाला पाणी पुसणारा आहे व शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता जनमनातील मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सकाळी 11 वाजेपासून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये प्रमुख मागण्या: तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांचा 7/12 कोरा करा, शेतकऱ्यांची वीज बिल तात्काळ शून्य करा, शेतकऱ्यास 50,000 हेक्टरी नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यास सरसकट पीक विमा द्या, घरकुल योजनेसाठी मोफत रेती उपलब्ध करून द्या. आता नाही तर कधीच नाही ही जीवन मरणाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण होत नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढवण्यात येईल असा इशारा आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे, जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे यांनी शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील शासनास दिल्या. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राजू बुधवार, शहर प्रमुख गजानन जाधव सर, तालुका संघटक विजय मोरे सर, तालुका समन्वयक तेजराव भाया, तालुका उपप्रमुख श्रीकांत नागरे, महिला संघटिका तारामती जायभावी, शालिनताई मोरे, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे सर, प्रकाश भाऊ साणव, उपसरपंच रवींद्र सुटे, युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर, विभाग प्रमुख गोपाल मापारी, तानाजी अंभोरे, अमोल सुटे, विजय घुळके, मंगेश मोरे, अमोल परसरे, स्वप्नील हाडे, ज्ञानेश्वर दुधमोगरे, अल्पसंख्याकचे अशफाक खान, फहीम खान, उमेश मोरे, नदीम कुरेशी, शेख वाजिद यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते? ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा. आणि आता काय म्हणतात की ही संकल्पनाच नाही ओल्या दुष्काळाची. अरे हे दोततोडी सरकार आहे का नाही? या सरकारचा निषेध करायला पाहिजे का नाही? आणि म्हणून ओला दुष्काळ, ओला दुष्काळ, 50 हेक्टरी मदत, 50 हेक्टरी मदत, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ. त्याचबरोबर एक महत्त्वाचं नाही, 3 वर्षापूर्वी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तर आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते? ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा. आणि आता काय म्हणतात की ही संकल्पनाच नाही ओल्या दुष्काळाची. अरे हे दोततोडी सरकार आहे का नाही? या सरकारचा निषेध करायला पाहिजे का नाही? आणि म्हणून ओला दुष्काळ, ओला दुष्काळ, 50 हेक्टरी मदत, 50 हेक्टरी मदत, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ. त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न आमदार साहेब, शेतकरी, गरीब, कष्टकरी घरकुल योजनेमध्ये हे गरीब लोकच आहेत. एकीकडे घरकुल बांधा म्हणून त्यांचा 1 हप्ता येऊन पडतो, 2 हप्ते येऊन पडतात, परंतु इथं रेती मिळत नाही. रेतीवर बॅन लावलेला आहे. रेती न मिळत असल्यामुळे शेतकरी हा परेशान आहे. या लोणार तालुक्यातला, मेहकर तालुक्यातला, चिखली तालुक्यातला, बुलढाणा तालुक्यातला माझे केले, शेतकऱ्यांचा कैवार घेतला आणि जेव्हा सरकारमध्ये आले तेव्हा शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं न राहता शेतकऱ्यांना देशोधडीला लावले, एक निर्णय घेतला आणि लोकांच्या, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुटली. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार होते, परंतु कुठलाही 7/12 कोरा केलेला नाही. शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की वीज बिल भरण्याची गरज नाही. अहो, वीज बिल फक्त स्थगित केलेलं आहे. वीज बिल हा माफ केलेला नाही. स्थगित केलं म्हणजे सध्या भरायचं नाही, पण पुढे कधी ना कधी भरावंच लागणार आहे.
हेक्टरी 17,000ची मदत दिली, जेव्हा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हेक्टरी 50,000ची मदत झाली पाहिजे असं ठाम उद्धव साहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे. तरी या शासनानं न्यूज 18 महाराष्ट्रासाठी जहीर लोणार, सय्यद, बुलढाणा.